नमस्कार शेतकरी मित्रांनो. विविध संघटनांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली आणि ती राबवण्यात देखील येणार आहे आता. पण या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना कधीपासून मिळणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण की वेळोवेळी याच्यामध्ये नियम चेंज वगैरे सगळ्या गोष्टी घडत असताना कधी मिळणार, तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं इथे समजतंय. महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राच्या अवतीभोवती फिरत असते, परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचं चक्र पूर्णपणे बदलल्याने याच्यामध्ये घोर झालेला आहे. आता अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ तर कधी गारपीट, अतिवृष्टी, महापूर, एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळीराजा पुरता कोलमडला गेला आहे. कर्जबाजारीत गरजेत अडकलेला हा शेतकरी पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे असं सगळ्यांना वाटते, आणि ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026. ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमाफी नसून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कायमचं कर्जमुक्त करण्यात यावं यासाठी त्यांनी ही योजना सुरू करणार असल्याचं केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता कर्जमाफी जी काय आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला दिसते. कशा प्रकारे, तर तेही जाणून घेऊया. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायचा, शेअर करायचा. राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी ही जी काही कर्जमुक्ती योजना आहे याकडे आता पाहिलं जात असताना महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ही रक्कम जमा करणार असल्याचं इथे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खूप काही मोठ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. योजनेचे त्रिसूत्र कर्जमुक्ती, एक वेळ, समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ अशा या तीन याच्यावर चालू आहे. आता या योजनेचे स्वरूप केवळ कर्जमुक्ती नाही तर विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना विचार करून अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्ज माफी अशा आणि त्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा इथे फायदा होणार आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना इथे विशेष सवलत 50,000 रुपयांचं जे काही अनुदान ते सांगताय. आता याच्यामध्ये OTS म्हणजे जे काही एक वेळ समझोता योजना असं देखील याच्यात येत आहे. आता काय आहे, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS एक वेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर राज्य शासन कर्जमुक्ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरून उर्वरित रक्कम राज्य शासन रिटर्न करणार आहे. आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान इथे देण्यात येणार आहे. अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भावना शासनाच्या मनात आहे, आणि म्हणूनच त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत कर्जचा लाभ किंवा कर्जाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. डिजिटल आणि याच्यामध्ये पारदर्शकता होण्यासाठी कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यास राज्य शासनाने MHA-ITच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. या सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांना तपशील थेट पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे. संगणकीय पातळीवर अंतिम याद्या इथे लावण्यात येतील आणि त्यानंतर गाव, चावडी ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहे, जिथे आपले शेतकरी जाऊन ते सगळ्या बातम्या आणि त्याच्याबद्दलचा अपडेट मिळवू शकतात. शेतकऱ्यांसाठी इथे एक सूचना आहे. आता सूचना कशा प्रकारच्या आहेत मित्रांनो, की आपले जे काही आधार प्रमाणीकरण आहे ते आधार प्रमाणीकरण लवकर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार नंबर आणि यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सहकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी तिथे मान्यता द्यायची आहे. आता शासनाकडून थेट कर्जमुक्ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि OTS जे ते प्रथम त्यांची हिश्श्याची रक्कम भरणं गरजेचं आहे. त्यानंतर शासन तिथे आपली
जी काही रक्कम आहे ती रक्कम टाकणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीची कर्जमाफी योजना ही योजना राबवण्यात येणार आहे. अजून काही तुमचे डाऊट्स किंवा काही गोष्टी असतील तर वेळोवेळी आपण तिथे अपडेट देणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.